हॅलो, आवाज येतोय का रे? येस मॅडम. ओके, ठीक आहे. बघा, good morning to all. In yesterday's lecture, we have seen last point is climate change and global warming. Then today's lecture we see the about acid rain. काय असते acid rain ते बघणार आहोत. Then बघा, ऍसिड रेन म्हणजे मी काल जस्ट तुम्हाला ओरली सांगितलं होतं काय असते. ऍसिड रेन म्हणजे बेसिकली जे एखादा याच्यामध्ये म्हणजे जे वॉटर असतं त्याच्यामध्ये वेगवेगळे जे कण असतील किंवा अजून वेगवेगळ्या टाईपचे नॅचरल गॅसेस टाईप असेल किंवा म्हणजे असे वेगवेगळे कण म्हणता येईल किंवा ऍसिडिक प्रॉपर्टी ज्याच्यामध्ये असते असे पदार्थ त्याच्यामध्ये ऍड होतात, त्यालाच काय बोललं जातं तर ऍसिड रेन. आता ऍसिड रेन इज बेसिकली रेन दॅट हॅज अ लो पीएच. पीएच मीन्स काय आहे किंवा पीएच लेवल हे दिलेलं आहे ते काय आहे तर ऍसिडिक रेन याच्यामध्ये काय होतंय की वेगवेगळे धातू असतील किंवा पदार्थ असतील किंवा क्षार असतील ऍड झाल्यामुळे ते रेन पूर्ण म्हणजे त्याच्यामध्ये क्षार असतील हे ऍड झाल्यानंतर ते जे नॅचरल रेन आहे त्याच्यामध्ये काही बदल होतात किंवा ते ऍसिडिक बनत असतं तर त्यालाच काय बोललं जातं तर ऍसिड रेन. आणि पीएच लेवल म्हणजे काय, जे ऍसिड रेन आहे त्याच्यामध्ये किती प्रमाणात त्याच्यामध्ये वेगवेगळे ऍसिड म्हणजे ऍड आहेत त्याच्यानुसार पीएच लेवलने चेक केलं जातं. म्हणजे पीएच हे काय आहे तर आपण त्या ऍसिडिक वॉटर आहे ते चेक करण्याचं एक मेजरिंग ऑप्शन म्हटलं तरी चालेल. त्याच्या थ्रू आपण काय करू शकतो की त्या रेन मध्ये किती प्रमाणात ऍसिड किंवा जे क्षार असतील ते ऍड आहेत हे आपल्याला त्यांनी समजू शकतं. तर पीएच लेवल चा मिनिंग, पीएच मीन्स नेमका आपण सायन्स मध्ये वगैरे शिकलो असेल तर त्याच्यामध्ये काय दिलं होतं तर पोटेन्शियल ऑफ हायड्रोजन. म्हणजे काय, जे हायड्रोजन पोटेन्शियल आहे ते मेजर करतंय रेन मधलं किंवा जे पाणी आहे त्याच्यामधलं. ओके, तर बघा सेकंड पॉइंट दिलाय, when rainwater goes below pH level of 5.6 it is called acid rain, as normal rainwater has pH of 5.6 due to the dissolution of CO2 in rainwater. काय दिलंय बघा, ओके बघा, रेन वॉटर मधलं जे पीएच लेवल आहे ते 5.6 असेल तर त्याला काय बोललं जातं तर ऍसिड रेन म्हटलं जातं किंवा नॉर्मली त्याच्यामध्ये समथिंग क्षार ऍड झालेले असतात. जास्त करून बघा जे रेग्युलर वॉटर असतं ते पीएच लेवल त्याची 7 पर्यंत असू शकते किंवा त्याच्यामध्ये पण क्षार ऍड असतात, पण एवढं ते म्हणजे काय म्हणता येईल एवढं धोकादायक किंवा आपल्याला इफेक्ट पोहोचेल अशा प्रमाणात नसते. म्हणून त्याला पीएच लेवल त्याची नॉर्मल वॉटरची किती असते तर 7 पर्यंत असते. आता याच्यामध्ये बघा ऍसिड रेन मध्ये जे पीएच लेवल तुम्हाला दिलेले आहे ती किती दिली 5.6 ही रेग्युलर असते किंवा त्या लेवल पर्यंत म्हणजे 7 पर्यंत ह्या ऍसिड रेनच्या लेवल्स आपल्याला बघायला मिळत असतात. देन बघा, when fossil fuels such as coal, oil किंवा natural gas are burnt, chemicals like sulfur dioxide and nitrogen oxide are produced. काय होतंय when fossil fuel म्हणजे ते बर्न होत असतं किंवा त्याच्या थ्रू किंवा कॉईल असेल, ऑइल किंवा नॅचरल गॅस असे वेगवेगळे इथं टाइप्स दिलेले आहेत फॉसिल फ्यूलचे. काय, कॉल दिले, नंतर ऑइल दिले, नंतर नॅचरल गॅस. आता हे जर बर्न झालं तर त्याच्यामधून केमिकल लाईक सल्फर डायऑक्साइड किंवा नायट्रोजन ऑक्साइड आर प्रोड्युस्ड. म्हणजे हे प्रोड्यूस होतात किंवा निर्माण होतात. त्याच्या थ्रू काय होतं
आपलं जे रेन आहे किंवा जे वॉटरचं जे पीएच लेवल आहे ते कधी कमी होऊ शकते तर कधी वाढू शकते. आता तुम्ही ह्याच्यामध्ये एवढं डीप मध्ये नाही म्हणजे आपल्याला एन्व्हायरमेंट मध्ये दिलं, पण आपण सायन्स मध्ये बघा तुम्ही जे सायन्सच्या लॅबोरेटरीज असतात त्याच्यामध्ये आपण मला वाटतं हार्डली 5 स्टँडर्ड किंवा 6 स्टँडर्ड मध्ये ते असेल किंवा 7 स्टँडर्ड म्हणजे या इयरला तुम्ही शिकला असाल की आपण लिटमस पेपर असायचा आणि त्या लिटमस पेपर थ्रू आपण काय करायचो की त्याच्यामध्ये क्षार किती प्रमाणात आहे म्हणजे नॉर्मल वॉटर असेल तर त्याचा कलर कसा दाखवतोय किंवा त्याच्यामध्ये ऍसिडिक प्रॉपर्टीज ऍड झाल्या असतील तर त्याचा कलर कसा दाखवतोय म्हणजे त्या लिटमस पेपरचा कलर चेंज होतो म्हणजे एकतर रेड होतो अदरवाईज ब्ल्यू होतो. कधी ब्ल्यू होतो रेड केव्हा असतो तर जेव्हा ते पेपर रेड दिसतो त्यावेळेस आपलं जे पीएच लेवल असेल किंवा जे ऍसिड रेन आहे त्याचं काय असतं एकदम नॉर्मल असतं किंवा ते नॅचरल सिच्युएशन मध्ये असतं. जर त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रॉपर्टीज किंवा ऍसिड प्रॉपर्टीज ऍड झालेल्या असतील तर त्याचा कलर ब्ल्यू होत असतो. हा तुम्ही प्रयोग केला असेल किंवा म्हणजे तुम्ही लॅबोरेटरीज मध्ये ह्या गोष्टी बघितल्या असतील. हे मला वाटतं झालेलं आहे तुम्हाला सायन्स मध्ये आपण या गोष्टी शिकलेलो आहोत. पण इथे ते दिलेलं नाही. हे तुम्हाला एक फॉर एक्झाम्पल सांगितलं की ऍसिड रेन झालंय किंवा ते पीएच लेवल त्याची ओळखायची असेल तर आपण नॉर्मल कसं ओळखू शकतो तर एकतर लिटमस पेपरचा यूज करून आपण ह्या सगळ्या गोष्टी ओळखू शकतो. लिटमस पेपर नुसार आपल्याला ते रेन नॅचरल आहे की त्याच्यामध्ये वेगवेगळ्या ऍसिडच्या प्रॉपर्टीज ऍड झालेल्या आहेत हे आपल्याला समजतं. ओके, दिस केमिकल रिएक्ट विथ वॉटर अँड अदर केमिकल इन द एअर टू फॉर्म सल्फ्युरिक ऍसिड, नायट्रिक ऍसिड अँड अदर हार्मफुल पोल्युटंट लाईक सल्फाइड्स अँड नायट्रेट्स. आता याच्यामध्ये वेगवेगळे तुम्हाला फॉसिल फ्यूल बर्न झाल्यानंतर किंवा त्याचं काय म्हणतात आग लागले समथिंग ऑइल असेल किंवा ऑइल किंवा नॅचरल गॅसेस जे आहेत त्याच्यामध्ये ते बर्न त्यापासून वेगवेगळे वायू किंवा गॅसेस तयार होतात आणि ते हवेमध्ये पसरल्यानंतर त्याचं केमिकल म्हणजे ऍज लाईक केमिकल पण असते की तुम्हाला इथे दिलंय की सल्फ्रिक ऍसिड असेल किंवा नायट्रिक ऍसिड असेल तर हे खूप हार्मफुल पोल्युटंट आहेत की त्याच्या थ्रू काय होतंय की आपलं जे आजूबाजूचा परिसर असेल किंवा आपलं वॉटर असेल त्याच्यामध्ये पण थोडंफार बघा ऑइल मिक्स झाल्यानंतर काही वेळेस तुम्ही बघितलं असेल पाठीमागच्या वर्षी एक न्यूज आली होती की जे ऑइल आहे ते समुद्रामध्ये मिक्स झाल्यामुळे बऱ्याच माशांचा तिथे प्राण गेला होता किंवा माशांना आपला स्वतःचा जीव गमवायला लागला होता. म्हणजे हे जे ऑइल्स असतील ते काय असतात ते हार्मफुल असतात. ज्यावेळेस त्याच्यावरती प्रक्रिया केली जाते त्यावेळेस ते आपल्याला म्हणजे यूज मध्ये येतात. आता पाण्याचं पण सेम थिंग आहे की बघा आपण जे पावसाचं पाणी येतं ते डायरेक्टली आपण पिण्यासाठी वापरतो तर नाही तर ते शुद्ध केलं जातं म्हणजे आपल्या घरामध्ये ऍम्प्लिफायर असेल तर त्याच्या थ्रू आपण काय करत असतो पाणी शुद्ध करून आपण पित असतो. म्हणजे का करतोय ह्या सगळ्या गोष्टी कारण त्या पाण्यामध्ये वेगवेगळे क्षार असतील किंवा वेगवेगळे पोल्युटंट ऍड असतात त्याच्यामुळे आपण ह्या सगळ्या गोष्टी करत असतो. ह्यालाच काय बोललं जातं आपल्या एन्व्हायरमेंटल भाषेमध्ये तर ऍसिडिक रेन किंवा ऍसिड रेन असं बोललं जातं. देन बघा नेक्स्ट पॉइंट ऍसिड रेन कॉजेस एक्सटेन्सिव्ह डॅमेज टू वॉटर, फॉरेस्ट, सॉइल, रिसोर्सेस अँड इव्हन ह्युमन हेल्थ. ऍसिड रेन काय कशाला इफेक्ट पोहोचवत आहे तर मेनली वॉटर असेल, फॉरेस्ट असेल, देन सॉइल, रिसोर्सेस वेगवेगळे म्हणजे ह्याच्यामध्ये आपले नॅचरल रिसोर्स जे आहेत त्याला बऱ्यापैकी इफेक्ट होऊ शकतो. बघा पावसाचं पाणी नेहमी सगळीकडेच असते म्हणजे पाऊस काय असं नसतं की पर्टिक्युलर ठिकाणी हा ठीक आहे इथे पडतोय पाऊस दुसरीकडे नाही पडत आहे. पण नंतर कधीतरी त्या ठिकाणी पाऊस येत असतो म्हणजे असं नाही की पाऊस फक्त एकाच ठिकाणी पडतोय. तर ऑल परिसरामध्ये आपल्याला पाऊस पडताना दिसतो तर त्याचा इफेक्ट डायरेक्टली जे आपले नॅचरल रिसोर्स आहेत वॉटर रिसोर्स असेल किंवा फॉरेस्ट असेल किंवा सॉइल म्हणजे ह्याच्यामध्ये काय सॉइल चे जे वेगवेगळे म्हणजे आपला अर्थचा पृष्ठभाग आहे त्याच्यावरती
इफेक्ट होतात. इव्हनली इथे ऍसिड रेनमुळे ह्युमन हेल्थ मध्ये सुद्धा इफेक्ट येतात किंवा जे माणसाचं लाईफ आहे त्याच्यामध्ये पण इफेक्ट येतात. आता कसे येतात तर हे जे ऍसिडिक रेन आहे ते आपल्या पिण्यामध्ये आलं किंवा त्याचा डिफरंट म्हणजे पिण्यामध्ये असेल किंवा वापरामध्ये आलं तर आपल्याला त्याचा पाणी पिलं तर काय होतंय तर आपल्या हेल्थवरती इश्यूज होतात. वापरलं तर आपल्या समथिंग बॉडीला कुठे ना कुठे काहीतरी इश्यूज म्हणजे काही वेळेस बघा की जास्त पाण्यामध्ये हात असतील किंवा आपण जास्त पाण्यामध्ये खूप वेळ पाय वगैरे ठेवलं तर आपले जे त्वचा असते ते कुठेतरी असं निघाल्यासारखी होते. म्हणजे जराशी प्रेस केलं तर ते लगेच रिमूव्ह व्हायला चालू होते. असं कधी कधी होतं बघा, कोणाकोणाला होत असेल. तर काही वेळेस हे कशामुळे होतं तर ते पाण्यात खूप काळ उभा राहिल्यामुळे किंवा त्या पाण्यामध्ये क्षार असतात त्याच्यामुळे ह्या गोष्टी आपल्याला होतात. म्हणजे ह्याचा हेल्थ रिलेटेड इश्यूज पण होऊ शकतात आणि आपल्या नॅचरल रिसोर्सला पण इफेक्ट येऊ शकतो ऍसिड रेनमुळे. देन बघा, they can be wet depositions where the acidic substance are dissolved in rain, dew, fog, snow, and dry depositions where acidic particulate matter in dry form can be deposited on vegetation, monument, etc. आता ह्याच्यामध्ये रेन मध्ये बघा की काही वेळेस आपल्याला फॉग असतील किंवा स्नो ड्राय पोझिशन मध्ये किंवा डेव असतील तर म्हणजे असे म्हणजे आता फॉग वगैरे म्हणजे तुम्हाला माहिती आहे की ते प्राणी ज्यावेळेस पाऊस पडत असतात त्यावेळेस ते पण येत असतात. म्हणजे काही वेळेस असं बोललं जातं बघा की बेडकांचा पाऊस वगैरे पडलाय म्हणजे काय असतं तर आपल्याला खूप मोठ्या प्रमाणात तिथे बेडूक दिसतात. हे कधी बघितलं असेल तुम्ही किंवा ऐकलं पण असेल. तर ह्या सगळ्या गोष्टी पण आपल्या त्या रेन जे येत असतं त्याच्या ज्या पाण्यामध्ये गेलेल्या असतात किंवा ते पाणी दूषित झालेलं असतं. म्हणजे हे सगळ्या गोष्टी त्या ऍसिड रेन मध्ये येतात किंवा त्याच्यामध्ये ऍड झाल्यामुळे आपलं जे पाणी आहे नॅचरली जे पाणी येतं ते काय होतं दूषित होतंय किंवा त्याचा ऍसिडिक प्रॉपर्टीज मध्ये ऍडिशन होतंय ते. देन बघा, हॅलो, आवाज येतोय का रे माझा? येस मॅम येतोय. ओके, इकडे काय स्क्रीन का शेअर होत नाही? स्क्रीन दिसते का सगळ्यांना? हो मॅम. अरे काय झालं इकडे? ठीक आहे. नेक्स्ट आपला जो लेअर आहे ते काय आहे ओझोन लेअर डिप्लेशन. आता काय आहे ओझोन लेअर डिप्लेशन किंवा काय होतंय नेमकं याच्यामध्ये तर ओझोन लेअर डिप्लेशन मध्ये जे आपलं वातावरण आहे त्याच्यामध्ये काय होतंय तर वेगवेगळे गॅसेस इन्क्लूड होतात. म्हणजे एअर मध्ये वेगवेगळे गॅसेस इन्क्लूड होतात. तर कसे होतात तर ह्याच्यात बेसिकली काय होतंय ओझोन लेअर डिप्लेशन मध्ये तुम्हाला याच्या मागे पण मी क्लायमेट चेंज मध्ये वगैरे सांगितलं की ओझोन लेअर डिप्लेक्शन कसं होतंय. एअर मध्ये म्हणजे आपल्या हवेमध्ये असे काही गॅसेस इन्क्लूड होतात. त्याच्यामुळे काय होतं तर आपलं जे हवामान आहे त्याच्यामध्ये बदल होतात. आपण क्लायमेट चेंज मध्ये बघितलं की त्याचे कारण काय असू शकतात. एक तर बेसिकली जे इंडस्ट्री आहेत, कारखाने आहेत त्याच्यानुसार जे गॅसेस बाहेर म्हणजे त्यांचे प्रोडक्ट तयार करत असताना त्याचं बर्न होत असते त्या वेगवेगळ्या म्हणजे रॉ मटेरियल असतं ना ते बर्न करून किंवा त्याच्या थोडंफार म्हणजे त्याच्यावर जी प्रक्रिया चालत असते त्याच्या थ्रू वेगवेगळे गॅसेस तयार होत असतात आणि ते काय होतात तर आपल्या हवेमध्ये पसरत असतात. त्याच्यामुळे काय होतं जे आपला नॉर्मल जे आपली फ्रेश हवा आहे ते कुठेतरी त्याच्यात दूषितपणा येतो किंवा ती हवा बदलली जाते. त्याच्यामुळे काय होते तर आपलं वातावरण
पूर्ण बिघडतं किंवा आपल्या हवेमध्ये असे वेगवेगळे वायू आल्यामुळे काय होते तर आपल्या वातावरणामध्ये चेंजेस येतात. हा एक ओझोन लेअर डिप्लेक्शनचा पार्ट आहे जे मी आता तुम्हाला सांगितलं. आता बघा ओझोन लेअर डिप्लेशन त्याच्यामध्ये काय काय दिलंय ट्रोपोस्फिअर. ट्रोपोस्फिअर म्हणजे काय आहे तर लोएस्ट लेअर अबाउट 15 किलोमीटर फ्रॉम द अर्थ किंवा ग्राउंड. ओके, तर कंटेन नॉर्मल एअर कंपोजिशन ऑफ नॉर्मल एअर मध्ये कोणते कोणते गॅसेस इन्क्लूड असतात तर बघा N2, O2, वॉटर वेपर अँड CO2. काय आहे हे जे गॅसेस आहेत ते आपल्या एअर मध्ये इन्क्लूड असतात. त्यालाच काय बोललं जातं किंवा ही जी ट्रोपोस्फिअर आहे ती लोएस्ट लेअर आहे. आपल्या ज्या ट्रोपोस्फिअर स्ट्रॅटोस्फिअर ह्या ज्या लेयर्स दिलेल्या आहेत त्या आपल्या इन नॅचरली किंवा एन्व्हायरमेंट मध्ये रिलेटेड ह्या लेयर्स दिलेल्या आहेत. तर इयर इयर कुठून म्हणजे आपले म्हणजे अबाउट 15 किलोमीटर फ्रॉम दी ग्राउंड. ग्राउंड पासून 15 किलोमीटर इथपर्यंत जी आपली इयर आपल्याला नॉर्मल भेटत असते तर त्यालाच काय बोललं जातं तर ट्रोपोस्फिअर. देन टेम्परेचर डिक्रीज विथ द अल्टिट्यूड. आता ह्याच्यामध्ये काय होतं जसं आपलं म्हणजे पृथ्वी फिरते त्याच्या पृथ्वी फिरत असताना आपला लॅटिट्यूड किंवा ग्रॅटिट्यूड हे चेंज होत असते. किंवा आपल्याला बघा ज्या पण वेळेस आपण एखाद्या पर्टिक्युलर एरियाचा लॅटिट्यूड आणि ग्रॅटिट्यूड बघत असतो त्यावेळेस आपल्याला तिथे अंश सेल्सिअस मध्ये दिलेलं असतं. देन आपल्याला टेम्परेचर मेजर करताना आपण अंश सेल्सिअस मध्ये दिलेलं असतं. त्याच्या थ्रू आपण काय करत असतो टेम्परेचर मोजत असतो. ओके, तर हे कशामध्ये येते तर ट्रोपोस्फिअर मध्ये. देन स्ट्रॅटोस्फिअर मध्ये बघा अबाव द ट्रोपोस्फिअर आता 15 किलोमीटर फ्रॉम द ग्राउंड त्याच्या वरचा जो भाग आहे त्यालाच काय बोललं जातं तर स्ट्रॅटोस्फिअर बोललं जातं. टेम्परेचर इन्क्रीज विथ अल्टिट्यूड कंटेन अ लॉट ऑफ ओझोन लेअर. आता ह्याच्यामध्ये ग्राउंड पासून 15 किलोमीटर म्हणजे जवळपास खूप एरिया झाला. त्याच्यावरचा जो पार्ट आहे त्याच्यामध्ये जास्त करून ओझोन लेअर आढळत असतो आपल्याला. ओके, बघा कधी फाउंड होतोय आपल्याला ओझोन लेअर तर फाउंड इन स्ट्रॅटोस्फिअर बिटवीन 10 to 15 किलोमीटर अबाव द ग्राउंड. ग्राउंड पासून 10 ते 50 किलोमीटर ह्या म्हणजे भागामध्ये आपल्याला काय आढळतो आहे तर ओझोन लेअर आढळतो आहे. देन बघा प्रोटेक्ट अस फ्रॉम द हार्मफुल इफेक्ट ऑफ UV ऑफ सर्टन वेवलेंथ. आता हे काय दिलंय UV म्हणजे एक वेवलेंथ. आपण कसं मेजर करू शकतोय किंवा आपल्याला ते कसं कळतंय की ह्या किलोमीटरच्या अबाव ते ओझोन लेअर सापडत आहे तर आपण तिथे एक मेजरिंग केलेलं असतं. बघा जो आपला पृथ्वीचा सखोल भाग आहे त्याच्यामध्ये एन्व्हायरमेंट मध्ये प्रत्येक आता जसं वॉटर मध्ये pH लेवल चेक केलं जातं तसं एन्व्हायरमेंट मध्ये एअर मध्ये आपण ह्या सगळ्या गोष्टी चेक करत असतो की ते एअर जे आहे फ्रेश आहे की त्याच्यामध्ये अजून वेगवेगळे गॅस इन्क्लूड झालेले आहेत. देन ते फ्रेश एअर आपल्याला कुठपर्यंत म्हणजे अवेलेबल आहे किंवा किती उंचीपर्यंत आपल्याला ती फ्रेश एअर ग्राउंड पासून मिळत आहे. आता बघा कारखाने वगैरे असतील तर त्याचं जे पाईप असतं म्हणजे गॅसेस बाहेर सोडले जातात किंवा धूर बाहेर सोडला जातो तर त्याचे खूप म्हणजे अबावर म्हणजे ती जी इमारत असते किंवा ते जी कंपनी असेल त्याच्या वरच्या भागामध्ये ते लावलेलं असतं पाईप आणि त्याच्या थ्रू ते बाहेर पडत असतात. म्हणजे जे काही गॅसेस असतील त्याच्या थ्रू बाहेर पडत असतात. म्हणजे असं काय होतं की मेनली जे कारखाने असतील किंवा इंडस्ट्री असतील त्याच्या थ्रू ओझोन लेअर डिप्लेक्शन होते किंवा त्याच्यामुळे आपल्या हवेमध्ये बदल होत आहेत. पण ते किती पासून किती किलोमीटर मध्ये नॉर्मली रेंज इथे आपल्याला दिलेले आहे की 10 to 50 किलोमीटर अबाव ग्राउंड म्हणजे 10 ते 50 किलोमीटरच्या
म्हणजे ग्राउंड पासून एवढ्या अंतरावरती आपल्याला ती लेयर, ओझोन लेयर आपल्याला बघायला मिळते. म्हणजे ह्याचं मेन कारण काय आहे? इंडस्ट्री आणि कारखाने. देन बघा, डिक्रीज इन ओझोन लेयर कन्स्ट्रक्शन, increase UVB radiation reaches the earth surface. आता हे काय करतंय? एकतर जसं आपण सूर्याची किरणे किती म्हणजे तापट आहेत की कशा आहेत हे आपण मेजर करतो. तसंच इथे सेम की आपल्या हवेमध्ये कोणते गॅसेस इन्क्लूड आहेत किंवा अजून याच्यामध्ये म्हणजे आपल्या पृष्ठभागाच्या वरती जो काही हवेचा भाग असेल, म्हणजे आपल्या पृथ्वीच्या नंतर जो आकाशापर्यंत जो पार्ट आहे त्याच्यामध्ये आपल्याला काय बघायला मिळतं? तर एक बेसिकली हवा बघायला मिळते किंवा हवा असते. आपल्याला हवा तर काही दिसत नाही, पण आपल्याला जाणवतं की हवा आलेली आहे किंवा वारं सुटलेलं आहे. तर त्याच्यामध्ये आपण कसं ओळखायचं की ती नॅचरली आहे की त्याच्यामध्ये वेगवेगळे गॅसेस इन्क्लूड आहेत किंवा ते हार्मफुल आहे? आपण हे कसं ओळखणार? तर त्याच्यासाठी आपण काय करू शकतो? एक सायंटिफिकली आपण ते चेक करू शकतो. त्यालाच आपण डिफाईन केलेलं आहे की UV रेडिएशन वगैरे असेल तर ह्याच्या थ्रू आपण काय करू शकतो? चेकिंग करू शकतो किंवा ते डिफाईन करू शकतो. देन बघा, ओझोन लेयर इन द ट्रॉपोस्फियर प्रोटेक्ट लाईफ ऑन अर्थ फ्रॉम द डेंजरस UV रेडिएशन फ्रॉम द सन. आता ह्याच्यामध्ये सनचा पण उल्लेख केलेला आहे की त्याच्या थ्रू पण येणाऱ्या रेडिएशन मध्ये पण किंवा त्याच्यामुळे पण आपल्याला जे एअर मध्ये चेंजेस होऊ शकतात. कसे होतात? तर गरमीचं वातावरण वाढत असतं किंवा ते रेडिएशन जे पडत असतं त्याच्या थ्रू आपण काय वातावरण चेंज होत असतं. म्हणजे एअर मध्ये ह्याचा पण थोडाफार इफेक्ट होऊ शकतो. ह्यालाच काय बोललं जातं? तर ओझोन लेयर डिप्लेक्शन. मेन कारण काय आहे याचं? इंडस्ट्री अँड कारखाने. ह्याच्यामुळे हे ओझोन लेयर डिप्लेक्शन होत असतं किंवा वेगवेगळ्या टाईपच्या पोल्युशन मुळे पण हे ओझोन लेयर डिफ्लेक्शन होत असतं. म्हणजे एअर मध्ये फ्रेश हवा असेल किंवा त्याच्यामध्ये वेगवेगळे गॅसेस इन्क्लूड झाले ते त्याच्यामुळे काय होतंय? तर आपला जो लेयर आहे किंवा म्हणजे तुम्हाला दिलंय की 10 to 15 किलोमीटर ग्राउंड पासून त्याच्यावरती म्हणजे हा लेयर आपल्याला ओझोन लेयर बघायला मिळत असतो. सिम्पली आहे, याच्यामध्ये काही दिलेलं नाही एवढं. हवेच्या रिलेटेड आहे हे ओझोन लेयर डिफ्लेक्शन. जसं आपण क्लायमेट चेंज पण हे सेम हवेच्या रिलेटेड आहे. फक्त सेम पॉइंट आहे, थोडंफार चेंजेस आहेत, लक्षात ठेवा तेवढं. देन बघा, इफेक्ट काय होत आहेत ओझोन लेयरचे? तर सनबर्न, रिड्यूस अवर ह्युमन सिस्टीम, स्किन कॅन्सर, म्हणजे अशा टाईपचे इफेक्ट होत आहेत किंवा इम्पॅक्ट होत आहेत. कॅरेक्टर अँड अदर आय डॅमेज किंवा रिड्यूस पोटन्सी इन क्रॉप सेल इफेक्ट, डॅमेज द प्लांट, रिड्यूस प्लांट कॉर्न पोल्युशन, रिड्यूस pension pollution, reduce the percentage of the hatching of the frog eggs. आता याच्यामुळे बघा की बरेच दिलेत, म्हणजे ह्युमन रिलेटेड दिलेत किंवा नॅचरल रिलेटेड इम्पॅक्ट दिलेले आहेत. ओझोन लेयर मुळे एवढे सारे इम्पॅक्ट होत असतात. मी काल एक तुम्हाला सांगितलं होतं की जे कारखान्यामध्ये वगैरे लोक जे काम करतात त्याच्या थ्रू काय होतंय तर त्या लोकांना कुठेतरी हेल्थ इश्यूज क्रिएट होतात. कशामुळे होतात? तर असे जे हार्मफुल गॅसेस तिथे तयार होतात किंवा त्या गॅसेसमुळे त्या लोकांना स्वतःच्या डोळ्याला किंवा म्हणजे त्वचा असतील त्याला पण इफेक्ट येऊ शकतो किंवा ह्याचा इफेक्ट डायरेक्टली प्लांट असेल म्हणजे नॅचरल रिसोर्स मध्ये झाडे असतील किंवा अजून याच्यामध्ये काय म्हणता येईल, झाडे तर मेन आहे की त्याला मोठ्या प्रमाणात ह्याचा इफेक्ट होत असतो. म्हणजे हे सारे इम्पॅक्ट तुम्हाला दिलेले आहेत. जास्त डीप मध्ये नाही दिलेलं इथे मी, फक्त फॉर एक्झाम्पल म्हणून दिलेले आहेत. कोणते कोणते इम्पॅक्ट होत आहेत ओझोन लेयर मुळे. एक्झाम्पल दिले जेणेकरून तुम्हाला कळावं की इम्पॅक्ट नेमके कशावरती होतात, की ओझोन लेयर म्हणजे नेमकं काय आहे आणि त्याचा इफेक्ट कुठे होतोय किंवा त्याचा जो काही प्रॉब्लेम्स निर्माण होत आहेत ते कुठल्या भागामध्ये होतात किंवा कुणाला होत आहेत.
देन बघा न्यूक्लिअर ऍक्सिडेंट हा आपला नेक्स्ट पॉइंट आहे. ओके, देन बघा न्यूक्लिअर ऍक्सिडेंट मध्ये काय दिलंय, when safety measures and principles are ignored by nuclear plant operators, a nuclear accident can occur with serious consequence for the environment and human health. Now effects are made to prevent the radiation during accident. Energy released during nuclear reaction is called as nuclear एनर्जी. आता पण हे पण सेम इंडस्ट्री किंवा कारखाने ह्याच्यामुळे सेम न्यूक्लिअर ऍक्सिडेंट वगैरे होतात. न्यूक्लिअर फ्युजन अँड न्यूक्लिअर फ्युजन आर यूज टू प्रिपेअर न्यूक्लिअर एनर्जी. हा पार्ट आहे तो आपण नेक्स्ट लेक्चरला बघूया. बिकॉज थोडंफार याच्यामध्ये दिलेलं आहे, इनफॅक्ट दिलेलं आहे, पण थोडं काम आलेला आहे त्याच्यामुळे आपण नेक्स्ट लेक्चरला बघूया हा पॉइंट. ओके, ठीक आहे. हा कॉन्सेप्ट समजलाय का सगळ्यांना? अरे सांगा रे पटपट, आवाज येतोय का? येस मॅम. समजलंय का तुम्हाला? येस मॅम. ओके, उद्या आपण बघूया. आता उद्या लेक्चर आहे की नाही. ठीक आहे, जमलं तर उद्या आपण लेक्चर घेऊया आणि उद्याच्या लेक्चर मध्ये 4th पॉइंट जो आहे तो पण कव्हर करूया आणि हा पण पॉइंट कव्हर करून घेऊया. आता थोडं काम असल्यामुळे मला जायला लागतंय. ठीक आहे, कोणाला काय लिहून वगैरे घ्यायचंय का? येस. हॅलो मॅम. हॅलो मॅम, ते फोटोकेमिकल स्मोक म्हणजे काय सांगा की ते? फोटोकेमिकल स्मोक हा. ह्याच्यामध्ये फोटोकेमिकल म्हणजे जे आपण व्हेरियस जे जे केमिकल्स फॉर मॅम तुमचा आवाज नीट येत नाही. आपण मॅम व्हॉइस ब्रेक होतोय. वगैरे करत असतो की म्हणता येईल याच्यामध्ये. व्हॉइस ब्रेक होतोय का? हो मॅम. हॅलो. हो मॅम. बरं हा ऐका, मॅम. मला अर्जंट मीटिंगला जायला लागते. आपण जो काय पार्ट आहे तो नेक्स्ट बघूया. प्रेझेंट पुट करा पटकन. हॅलो, ऐकायला येते का रे सगळ्यांना? येस मॅम, येते. हॅलो. येस मॅम. ठीक आहे, तुम्ही प्रेझेंट करा पुट. जे काही तुमचे डाऊट असतील उद्याच्या लेक्चरला बघूया. मला अर्जंट जायला लागतं त्याच्यामुळे मी जाते. ठीक आहे, प्रेझेंट पुट केल्यानंतर तुम्ही लेफ्ट व्हा. उद्या आपलं लेक्चर नाहीये तरी पण ट्राय करूया लेक्चर घ्यायचं, कारण आपल्याला फर्स्ट चॅप्टर संपवायचा आहे. आता तरी आवाज आला का माझा ऐकायला? हो मॅम, आला. हा, ठीक आहे.